नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मराठा समाजाचे नेते झोपले होते. या सर्व नेत्यांना बाजूला ढकलून एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो ठरले आहेत. त्यांच्याबद्दल मराठा समाजात सहानुभूती वाढली आहे. आता एकनाथ शिंदेंचं स्ट्रॉंग मराठा लीडर झाले असून सगळ्यांना त्यांनी क्लीन बोल्ड केलं आहे. असं सांगतानाच एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार आहे त्यापूर्वीच त्यांनी शिंदे यांचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर आंबेडकर यांच्या या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची देखील शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईच्या वेशीवरच थोपवण्यात यश मिळवलं आहे. परंतु या निर्णयाने ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांनी त्यांच्या सिद्धगड या निवासस्थानी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ओबीसी समाजात मोठी चिंता आणि घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण आता संपल्याची समाजाची भावना असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. शिक्षण, नोकरी, इतर आरक्षणात हे सगळे वाटेकरी होणार असल्याने आरक्षण संपल्याची भावना व्यक्त होत आहे. मराठा मागासवर्गीय आहेत हे सिद्ध करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. ओबीसीने धक्का नाही तर ओबीसीने ढकलून बुकलून बाहेर काढलं जातं अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आलं. त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई आंदोलन मागे घेत पुन्हा अंतरवाली सराठी घातली आहे. सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची उद्यापर्यंत अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राजपत्राचा कायदा पास झाला आणि त्याचा फायदाच झाला नाही तर का उपयोग? त्यामुळे 1% लोकांना तरी प्रमाणपत्र त्या अध्यादेशामुळे मिळायला हवं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या 30 जानेवारी रोजी रायगडला जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार असून लवकरच मार्ग जाहीर करू असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगळी सोयऱ्याची व्याख्या स्पष्ट करणारा अध्यादेश काढला आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन तूर्त मागे घेत मुंबईतून आपलं गाव अंतरवाली सराठी घातलं आहे. या अध्यादेशाला ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आदींनी विरोध केला आहे. यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आता मराठा समाजाची एक पिढी ओबीसी मध्ये आली आहे. त्यामुळे त्यांनी आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला काही हरकत नाही असं म्हटलं आहे. ओबीसींमध्ये दाटीवाटी होणार आहे हे नक्की, परंतु दोन्ही समाजात वितुष्ट होऊ नये याची जबाबदारी आता मराठा समाज आणि सरकारची आहे असंही पंकजा मुंडे म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भात पुन्हा एकदा कान टोचले. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे अशी कुसुमाग्रजांच्या कवितेची ओळ वाचून दाखवीत मराठीतून बोलण्याचा सल्ला दिला. मराठी भाषा भवन होत आहे हे सर्व चांगलं आहे. युरोपमधील कोणत्याही देशापेक्षा आपण जास्त आहोत. प्रत्येक देश, प्रत्येक राज्य त्यांची भाषा जपत असतो, आपली लोक जपत असतात. दुसरे कोणी मराठी मोडके तोडके बोलत असेल तर त्यांना हसू नका, त्यांना सुधरवा. आपण चेष्टा केल्यानेही दुसऱ्या भाषिक मराठी बोलत नाहीत. शालेय मंत्री दीपक केसरकर यांना राज ठाकरे यांची विनंती केली. 1ली ते 10वी मराठी भाषा अनिवार्य करण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. मी आंदोलन केले तेव्हा बॉलिवूडच्या मंडळींना कंठ फुटले आणि ते मराठी बोलायला लागले. म्हणजे मराठी येत होते पण बोलत नव्हते असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.